तुम्ही जर एकदा अशा पद्धतीची कुरकुरीत तीळ पापडी बनवली तर प्रत्येक हिवाळ्यामध्ये घरच्यांची ही एकच मागणी असणार आहे. अजिबात कडक, चिवट, वातड कशीही होणार नाही. अगदी परफेक्ट अशा पद्धतीची कुरकुरीत तीळ पापडी, त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळणारी तीळ पापडी तयार करण्याची परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बऱ्याचदा तीळ पापडी केल्यानंतर तिची चव कडवट होते. तसं होऊ नये त्यामागील कारणे हे सर्व तुम्हाला सविस्तर या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार आहे. कारण कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी परफेक्ट होण्याची हमी दिली जाते. त्यामुळे तुम्हाला जर परफेक्ट स्वयंपाक शिकायचा असेल तर कविताच किचनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण संक्रांत स्पेशल झटपट 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी कुरकुरीत तीळ पापडी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी फक्त 2 साहित्य लागणार आहे. पाऊण वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे. बिना पॉलिशचे गावरान तीळ घेतलेले आहे. तुम्हाला जे अवेलेबल होतील ते घेऊ शकता. त्यासाठी या ठिकाणी पाऊण वाटीला थोडासा कमी एवढा मी गूळ घेतलेला आहे. पूर्ण पाऊण वाटी घेतला तरीही चालणार आहे. त्यानंतर कढई छान गरम करून घ्यायची. यानंतरची सर्व प्रोसेस तुम्हाला मंद आचेवर करायची आहे. त्यासाठी तीळ छान असे भाजून घ्यायचे आणि या 2 साहित्य व्यतिरिक्त तुम्हाला 1 चमचा साजूक तूप देखील लागणार आहे. या ठिकाणी मंद आचेवर साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये तीळ व्यवस्थित असे भाजून होतात. तुम्ही जर मोठ्या आचेवर तीळ भाजले तरी देखील अगदी 1 मिनिटामध्ये तीळ भाजून होतात. तीळ खूप जास्त भाजू नका. तीळ जर जास्त भाजले गेले तर तीळ पापडी चवीला कडवट होते. त्यामुळे तीळ भाजताना हलकेसे तीळ तडतडायला लागले की लगेच गॅस बंद करायचा. कढई छान गरम होती त्यामुळे अवघ्या 2 मिनिटातच तीळ छान असे भाजून झालेले आहे. लगेचच आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. त्याच कढईमध्ये आपण गूळ टाकलेला आहे. आता या ठिकाणी गूळ खूप जास्त वाटी दाबून भरून घेतलेली नव्हती. हलक्या हाताने मी वाटी भरून घेतलेली होती. हवं तर तुम्ही या ठिकाणी पाऊण वाटी गूळ घेतला तरीही चालणार आहे. यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही. गूळ अगोदर छान असा वितळून घ्यायचा. त्यानंतर गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा आहे. आता गुळाचा पाक अशा पद्धतीने करायचा की थोडासा तो कडक झाला पाहिजे. अशा पद्धतीचा हलकासा गुळाचा रंग बदलला की तुम्हाला लगेचच कळेल की आपला पाक तयार झालेला. आता गुळाचा रंग या ठिकाणी तुम्हाला पिवळा दिसत असेल, परंतु जेव्हा पक्का पाक तयार होतो त्यावेळेस गुळाचा रंग बदलतो. आता यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप टाकलेला आहे. गूळ वितळल्यानंतर लगेचच यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकायचा आणि पाकाचा रंग पाहू शकता हळूहळू बदलण्यास सुरुवात झालेली आहे. अगोदर थोडासा पिवळसर रंग होता, आता थोडासा लालसर रंग झालेला आहे.